नमस्कार. आपल्या मुलांसाठी या 5 गोष्टी करूयात. पालकांनो, प्रत्येक पालकाला असं वाटत असतं की आपल्या मुलाने मोठं होऊन नाव कमवावं आणि म्हणून आपण लहानपणापासून त्यांच्यावर जे संस्कार करतो, ज्या पद्धतीने आपण त्यांच्यासमोर काही उदाहरणं ठेवतो, त्यातून मुलांच्या व्यक्तिमत्वाचा एक साचा तयार होत असतो. खरं म्हणजे लहानपणी कुटुंबामध्ये किंवा आजूबाजूच्या लोकांमध्ये ज्या गोष्टींचं ते निरीक्षण करतात, अनुकरण करतात, त्यावर त्यांच्या भविष्याचा पाया रोवला जातो असं म्हणायला हरकत नाही. आपण मुलांना कोणत्या सवयी लावतो, कुठल्या पद्धतीने त्यांच्या बाबतीमध्ये आपलं पालकत्व पुढे जातं, हे खूप महत्त्वाचं असतं. असं म्हणतात की मुलं आईवडिलांचं अनुकरण अगदी हुबेहूब करतात आणि म्हणून आपल्या मुलांना भविष्यामध्ये येणाऱ्या आव्हानांना तोंड देताना कोणत्याही प्रकारे दुर्बलता, मग ती मानसिक किंवा शारीरिक, भावनिक किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्तरावरती काम करताना जाणवू नये, याकरता आपल्याला या 5 गोष्टी जरूर करायला हव्या. पहिली गोष्ट काय आहे तर ती अशी आहे की आपण आपल्या मुलांच्या बाबतीत परफेक्शनिस्ट त्याने व्हावं किंवा परफेक्शन व्हावं, प्रत्येक गोष्टीमध्ये त्याने परफेक्टच व्हावं असा जो आपला अट्टाहास असतो तो सोडून दिला पाहिजे. कारण ह्या परफेक्शनिस्ट होण्याच्या मागे मुलांच्या मनावर ताण येऊ शकतो, निराशा येऊ शकते, त्यांचं मानसिक शारीरिक आरोग्य बिघडू शकतं. कारण आपल्याला प्रत्येक गोष्ट ही 100% योग्यच झाली पाहिजे असा ज्यावेळेला मुलांच्या मनावरती किंवा मेंदूवरती ताण येतो, त्यावेळेला ते सामान्य प्रकारचं आयुष्य जगू शकत नाहीत. आणि म्हणून आपण मुलांनी प्रत्येक गोष्ट परफेक्टच केली पाहिजे असा अट्टाहास करता कामा नये. दुसरी गोष्ट, आपण त्यांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. बहुतेक वेळा मुलं चुकली की आपण त्यांच्या चुकांवरती बोट ठेवतो, परंतु चुकांना अधिकाधिक प्रोजेक्शन दिलं, त्या जर अधिकाधिक उगाळत राहिलो तर मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे मुलांच्या गुणवैशिष्ट्यांवर जर का आपण जितकं जास्त लक्ष केंद्रित करू, त्या गुणांना वाढवण्याचा प्रयत्न करू, तसं तसं आपोआप त्यांच्यातले दोष कमी व्हायला लागतात. मुलांचा आत्मविश्वास याचा अर्थ स्वतःवर असलेला विश्वास, म्हणजे स्वतःच्या गुणवत्तेवर असलेला विश्वास, हा कुठून मिळू शकतो तर जेव्हा तुम्ही त्यांचं कौतुक कराल, त्यांच्या छोटे छोटे अचिव्हमेंट्सबद्दल प्रशंसा कराल, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढेल. तिसरी गोष्ट आपल्याला काय करता येईल, आपल्याला त्यांना शिस्त लावणं खरंच खूप गरजेचं आहे. शाळेत वेळेवर जाणं, होमवर्क करणं, वेळेवर झोपणं, वेळचे वेळी कपाट आवरणं, खण आवरणं, जेवायला बसणं. कारण आपण जर मुलांना शालेय जीवनामध्ये या शिस्तीच्या सवयी लावल्या नाहीत तर मोठेपणी ऑफिसमध्ये वेळेवर जाणं, डेडलाईन्स पूर्ण करणं, आपल्या वरिष्ठांनी आपल्याला जे काम सोपवले ते वेळेत पूर्ण करणं, ह्याचा खरं पाहायला गेला तर पाया हा लहानपणीच रोवला जातो. त्यामुळे जिथे जिथे आवश्यक आहे तिथे तिथे शिस्तीनुसार सवयी लावल्या पाहिजेत. चौथी गोष्ट म्हणजे काय तर मुलांना तुमचा वेळ हवा आहे. त्यांच्याबरोबर गप्पा मारणं, त्यांच्याबरोबर काही गोष्टी शेअर करणं, काही वेळेला नुसत्या अभ्यासाच्या तर काही वेळेला एंटरटेनमेंटच्या, काही वेळेला दिवस कसा गेला आहे किंवा आपल्याला पुढचं काही प्लॅनिंग करायचं असेल तर ह्यातून होतं काय की त्यांच्या समस्या तुम्हाला समजतात, त्यांचे विचार समजतात, तुमची मतं, तुमच्या अपेक्षा, त्यांच्या भावना ह्या एकमेकांमध्ये देवाणघेवाण होते आणि मग नातं अवघड होत नाही. घरातल्या घरात मुलांना पालकांना भीतीपोटी चिठ्ठी लिहून आपलं म्हणणं सांगावं लागत नाही. अशा जर आवडीने गोष्टी केल्या तर घरातलं वातावरण अतिशय सुकर असं होतं, अगदी सुलभ होतं. आणि हे असं वातावरण ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ताण नाही, भीती नाही, कुठल्याही प्रकारे आपण एकमेकांशी कसं बोलू अशा प्रकारचं अवघडले पण नाही, मग घरातलं वातावरण खूप छान राहतं, अतिशय मनमोकळं, अतिशय निरोगी राहतं. आणि शेवटचं 5वं जे आहे ते म्हणजे रोल मॉडेल बना. तुमची मुलं तुमच्याकडे एक प्रकारे आदर्श म्हणून पाहत असतात. तुम्ही कसं बोलता, कसं वागता, कशा पद्धतीने मतं व्यक्त करता, काय विचार मांडता, किती रागवता, किती हळू बोलता, कशा प्रकारचा चढ उतार वापरता आवाजामध्ये, अपशब्द तर वापरत नाही आहात ना, मोठ्या माणसांबरोबर, जात धर्माबद्दल, म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमचे प्रत्येक मॅनरिझम्स, तुमचं वागणं, बोलणं, तुमची मतं
या सगळ्यांचं मुलं अनुकरण करत असतात. तेव्हा रोल मॉडेल बनणं हे आपल्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. मुलांसमोर बोलताना वागताना आपण खूप काळजी घेतली पाहिजे. पालकांनो, या फक्त पंचपदी आहेत. ही 5 सूत्र आपण जर पाळली तर मला वाटतं की मुलांना वाढण्याकरता आणि आपल्याला पालकत्व निभावण्याकरता खूप सोपं जाणार आहे. धन्यवाद.